ऍग्रिकल्चर कृषी आणि त्याच्याशी संबंधित जे उद्योगधंदे आहेत किंवा जोडधंदे, तर त्याच्यामध्ये एआय चे ऍप्लिकेशन. पण इथे शब्द काय वापरला, पहिला शब्द काय आहे, क्रिटिकली एक्झामाइन, टीकात्मक परीक्षण करायचं आहे. म्हणजे काय, फक्त ऍप्लिकेशन्स नाही लिहायचे, त्याच्यामुळे काही नवीन आव्हानं येणार आहेत कृषी क्षेत्रात, ती सुद्धा लिहिणं अपेक्षित आहे. ओके, चलो स्टार्ट रायटिंग. कृषी क्षेत्रातील एआय चे फायदे, कृषी आणि जोड तंत्रज्ञान किंवा जोडधंदे याचं टीकात्मक परीक्षण करणं अपेक्षित आहे. अगेन सेम इंट्रो तुम्ही ठेवू शकताय. एआय काय कन्सेप्ट आहे किंवा ऍग्रिकल्चर मध्ये एआय चा वापर काय होतोय हे तुम्ही ब्रीफली इंट्रो मध्ये सांगू शकताय की उत्पादकता वाढवणं, एनहान्स प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, उत्पादकता वाढवणं किंवा आपले जे संसाधनं आहेत त्यांचा योग्य कार्यक्षम वापर, रेझिलियन्स टू क्लायमेट चेंज म्हणजे काय, हवामान बदलामध्ये टिकाव धरणं, हे सगळं तुम्ही करू शकताय एआय च्या मदतीने. सो दोन गोष्टी इथे तुम्हाला माहित पाहिजेत, ऍप्लिकेशन्स काय आहेत आणि चॅलेंजेस काय आहेत. कारण क्रिटिकली एक्झामाइन म्हटलेलं आहे. बरेच मुलं फक्त ऍप्लिकेशन लिहून येतात आणि सांगतात की खूप चांगला पेपर गेला, मार्क मिळणार नाहीत. एव्हरेज मार्क मिळतील पण खूप चांगले मार्क. सो क्रिटिकली जो शब्द आहे, टीकात्मक परीक्षण म्हटलेलं आहे, नुसतं परीक्षण करा म्हटलेलं नाहीये. सांगा काय काय ऍप्लिकेशन्स आहेत, काय काय लिहिलंय तुम्ही पेपरमध्ये, तुमच्या आन्सरमध्ये. हा, बाजार भावाचे पूर्वानुमान, व्हेरी गुड. मार्केट ट्रेंड अनालिसिस, हवामान वेदर फोरकास्टिंग, हा, मृदा परीक्षण, सॉइल टेस्टिंग, व्हेरी गुड. थांबा, हा तुम्ही काहीतरी, हा दोघी एकत्र बोलताय मला काहीच कर, थांबा थांबा त्यांना. येस, पिकांचे जे रोग आहेत किंवा पिकांवर पडणारी जी कीड आहे ती ओळखणं आणि त्याचं योग्य ते व्यवस्थापन करणं. हा आता बोला काय, थांबा थांबा त्यांना, हा ओके येस. सो स्मार्ट फॅक्टरी सिस्टम, जे ऍग्रो उद्योगधंदे, तुम्हाला प्रश्न फक्त ऍग्रिकल्चरचा आहे का, ऍग्री अलाइड ऍक्टिव्हिटीज किंवा जोडधंदे. सो जे कृषी उत्पादनं आहेत जसं की खतं असतील, कीटकनाशक किंवा तुमचे बुरशीनाशक, तणनाशक, या सगळ्यांचा जे प्रोडक्शन आहे ते आपण स्मार्ट फॅक्टरीमध्ये एआय च्या मदतीने करू शकतोय. व्हेरी गुड. अजून शीतगृहे, व्हेरी गुड, ज्याला आपण कोल्ड स्टोरेज म्हणतो, अत्याधुनिक साठवणूक आणि ट्रान्सपोर्टेशन, ठीक आहे, वाहतूक यंत्रणा. स्मार्ट सिंचन, व्हेरी गुड, स्मार्ट इरिगेशन किंवा स्मार्ट सिंचन व्यवस्था, ज्याच्यामध्ये एआय बेस्ड रोबोटिक्सचा किंवा आयओटीचा वापर केला जाऊ शकतोय. ड्रोन आणि रोबोटिक्सचा वापर, व्हेरी गुड, कापणी किंवा हार्वेस्टिंग ज्याला आपण म्हणतो, पेरणी, या सगळ्या गोष्टींमध्ये आता एआय बेस्ड रोबोट्सचा वापर केला जाऊ शकतोय. हा, चॅटबॉट्स, किसान चॅटबॉट्स, व्हेरी गुड. ऍग्री स्टॅक, काल आपण हे ऑलरेडी यातले बरेच पॉइंट डिस्कस केलेत अँड आय एम हॅपी की तुम्ही नवीन काही पॉइंट आणताय. अजून महाविस्तार, ओके व्हेरी गुड. सॉइल हेल्थ झालं ऑलरेडी. तुम्ही सगळे पॉइंट जे सांगताय ते करेक्ट आहे, मी चुकीचं आहे म्हणत नाहीये, पण तुम्ही मॅक्झिमम फोकस ऍग्रीवर ठेवताय. ऍग्रीचे जे जोडधंदे आहेत त्यांच्याबद्दल पण इथे बोलणं लिहिणं अपेक्षित आहे. कितीतरी जोडधंदे असतात ऍग्रीशी रिलेटेड, त्याला आपण बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस असं म्हणतो. आता ऍग्री करायचे, कृषी करायचे म्हणजे बियाणं आलं, मग या बियाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुधारित किंवा ज्याला आपण संकरित बियाणं म्हणतो ते सुद्धा एआय च्या मदतीने बनवणं शक्य आहे. टिश्यू कल्चर ऐकलंय, सो एआय च्या मदतीने बनवलेलं बियाणं, व्हेरी गुड, येस. हा, बायोफ्युअल, व्हेरी गुड, ऍब्सोल्युटली परफेक्ट. जैव इंधनांची निर्मिती एआय च्या मदतीने, 3G 4G बायोफ्युअल प्लांट्स. हा, पशुपालन, ॲनिमल हजबंडरी, गोट फार्मिंग, पोल्ट्री फार्मिंग, फिश कल्चर, ओके. अजून मधुमक्षिका पालन. तो हे सगळं लिहिणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये एआय चा वापर कसा केला जाऊ शकतोय हे तुम्ही लिहू शकताय. लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंट मध्ये सध्या एआय चा वापर करताय. मला गरजच नाही, समजा 5,000 कोंबड्याचा स्टॉक आलेला आहे,
मला मोजत बसण्याची गरज नाहीये, डायरेक्ट एआय ते सगळ्या गोष्टी मॅनेज करणार आहे. त्यातले किती पिल्लं मेली किंवा किती पिल्लांचं वॅक्सिनेशन करायचंय, हे सगळ्या गोष्टी एआय ठरवत आहे. क्लिअर विथ दिस? सो एआय बेस्ड लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंट सिस्टम. ॲग्रो प्रोसेसिंग, तुम्ही फक्त शेतीबद्दल बोलताय, जोडधंद्यांबद्दल बोलणं अपेक्षित आहे. ॲग्रो प्रोसेसिंग. सो एआयच्या मदतीने आपण काय करू शकतोय, ग्रामीण भागामध्ये लघु उद्योग किंवा फूड प्रोसेसिंग ज्याला आपण म्हणतो, अन्न उत्पादन किंवा अन्न प्रक्रिया उद्योग चालू करू शकतोय. काय वाचतंय? अरे नका करू प्रचार, तसे बी येणार, जे यायचे ते निवडून येणारच आहेत. काय फायदा प्रचार करून, उगा लोकांचा पैसा वाया घालवतो. चलो बस. सो सोल्युशन, चॅलेंजेस काय काय आहेत? भांडवल गुंतवणूक खूप जास्त आहे. सो प्रत्येक शेतकऱ्यांकडे आता इथे तुम्ही हे बघा, अशा ठिकाणी तुम्हाला चान्स मिळालेला आहे, मोके पे चौका मारता आलं पाहिजे, की तुम्ही लिहायचं भारतामध्ये 84% जे शेतकरी आहेत ते सीमांत, लघु आणि सीमांत शेतकरी आहेत. सो त्यांची जमीनच मुळात 1-2 हेक्टर पेक्षा किंवा एकरांपेक्षा कमी आहे. कसं ते एआय चा वापर करणार आहेत? शक्यच नाहीये. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. व्हेरी गुड. डिजिटल डिवाइड म्हणतो त्याला आपण. मुख्यतः एआय चा वापर हा शहरी भागात आहे, ग्रामीण भागात अजून पोहोचलेला नाहीये व्यवस्थित. हाय कॉस्ट, येस. इनिशियल कॉस्ट खूप जास्त आहे, येस. तांत्रिक शिक्षणाचा अभाव, वापरता यायला पाहिजे एआय. लेबर डिस्रप्शन, व्हेरी गुड. काय होणार आहे? छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी आणखी वाढणार, जी ऑलरेडी भारतीय कृषीमध्ये आहे. सो एआय मुळे काय होणार आहे? बेरोजगारी प्रचंड वाढणार आहे. ओके. आता हा 10 मार्कर क्वेश्चन आहे, म्हणून मी तिथे उपाय विचारलेले नाहीयेत, पण हाच क्वेश्चन जर 15 मार्काला आला तर उपाय सांगायचे. ओके, चलो. सो दिस इज ऑल अबाउट एआय इन ऍग्रिकल्चर. फायदे तोटे दोन्ही सांगणं अपेक्षित आहे.